क्रीडा विश्वातून ही सर्वात मोठी बातमी येते। विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती झाली आहे। रोहित पाठोपाठ आता विराटने सुद्धा कसोटीमधून निवृत्ती घेतली आणि रोहित पाठोपाठ विराटची कसोटीमधून अशा प्रकारे त्याने निवृत्ती जाहीर केली आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे विराट कोहली संदर्भातली। आमचे प्रतिनिधी अमर काणे क्रिकेट विश्वातल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया आपण अमरकडे। अमर, सगळ्यात मोठी बातमी कळतीये क्रिकेट विश्वातून ती म्हणजे विराट कोहलीने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली असल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? खरं तर विराट कोहलीने 2 दिवसापूर्वी असं बोलला होता की त्याला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची आहे। त्याबाबत त्यांनी बीसीसीआयला कळवलं सुद्धा होता। बीसीसीआय कडून त्याला म्हणण्यात आलं होतं की तुझ्या निर्णयाबाबत कुठेतरी पुनर्विचार कर। पण त्यानंतरही विराट कोहलीने आपल्या कसोटी निवृत्तीची घोषणा केलेली आहे। एकूणच विराटचं कारकीर्द बघितलं तर सचिन तेंडुलकर नंतर खऱ्या अर्थाने जो मोठा भार होता तो विराट कोहलीने व्हायला होता भारतीय क्रिकेट संघाचा। रोहित शर्मा नक्कीच होता आणि युवा ब्रिगेड सुद्धा तेव्हा होती, कारण की सुरुवातीच्या काळात होता सचिन तेंडुलकर नंतर कोण भारतीय क्रिकेटचं आदर्श राहील म्हणून विराट कोहलीकडे सातत्याने पाहण्यात येत होतं आणि त्यांनी ते सिद्धही केलं होतं। किंबहुना विराट कोहलीचा फिटनेस जे अगदी निवृत्तीच्या काळापर्यंत तर त्याचा फिटनेस हा अफलातून होता। रनिंग बिटवीन द विकेट असो किंवा मैदानावरचा त्याचा उत्साह एका युवाला लाजवेल असाच होता। पण विराट कोहलीने आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि एकूण भारतीय क्रिकेटला जो आहे तो एक मोठा असा स्टार गेलेला आहे। पण काळानुरूप प्रत्येक खेळाच्या प्रत्येक प्रकारामध्ये बदल होत असतात। त्यात विराट कोहलीने सुद्धा योग्य निर्णय घेतला असं म्हणता येईल। खरं तर विराटकडे मोठी अशी कॅपॅसिटी होती। अगदी अमर असे संपर्कात राहा, आपल्या बरोबर सध्या लाड सर जोडले गेलेले आहेत। आपण दिनेश लाड सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याबरोबर या संदर्भातली चर्चा करूया। दिनेश लाड सर, नमस्कार। विराट कोहलीने अखेर आपली निवृत्ती जाहीर केली आहे कसोटीमधून आणि 14 वर्षांची त्याची ही कसोटीची कारकीर्द होती। अलविदा केलाय त्याने, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? दिनेश लाड सर ऐकू येते? हॅलो, हां जी। हां, म्हटलं भारतासाठी आता दोघंही दिग्गज खेळाडू आपले निघून गेले आहेत। थोडं आपल्याला डिफिकल्ट होईल कसोटी क्रिकेटमध्ये बेसिकली, कारण दोघंही रोहित पण जवळजवळ 15 वर्ष कसोटी सामने केला, 14 वर्ष तोही, आणि विराट पण तेवढाच खेळलेला। त्याच्यामुळे म्हणजे कुणाला तरी जायचंच असते, असं नाही की सगळेच जात असतात आणि नवीन खेळाडू येत असतात। पण थोडं डिफिकल्ट झालं आता भारताला मला वाटतंय। खरंय, 111 कसोटी सामने दिनेश सर खरं तर त्याने खेळलेले होते। 29 शतकं त्यामध्ये ठोकलेली होती। 8500हून अधिक धावा केल्या होत्या। तुम्ही म्हणता त्याप्रमाणे विराटनं आता ही कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर एक प्रकारे खरं तर पोकळी निर्माण होईल भारतीय टीम मध्ये, काय वाटते आपल्याला? रोहित पाठोपाठ विराट पोकळी निर्माण होणारच आहे, कारण दोघे टेक्निकली स्ट्रॉंग बॅट्समन आणि जे कसोटीसाठी जे क्रिकेट लागते ते त्यांच्याकडे होते, त्याच्यामुळे ते तिन्ही फॉर्मॅटमध्ये सक्सेस होते। पण आता काय झालं, आता बहुतेक खेळाडू T20वर जास्त फोकस असतात, त्याच्यामुळे टेक्निकली साऊंड असे बॅट्समन मला तरी सध्याच्या घडीत तेवढे दिसत नाही आहेत। असं नाही की नाहीये, पण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स कमी आहे। तर थोडा आपल्याला 1-2 वर्ष आपल्याला त्याचा त्रास होईलच असं मला जाणवलं। पण काय म्हणजे तुम्हाला ही रिप्लेसमेंट कोणामध्ये दिसते का सर? कारण खरंच खूप कठीण आहे, तुम्ही म्हटला तसं 1-2 वर्ष तरी यामध्ये जाणार, मात्र तरी ही रिप्लेसमेंट कधी होऊ शकणार नाही, कारण प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते, प्रत्येकाचा एक बाज वेगळा आहे कसोटी क्रिकेट खेळण्याचा। रिप्लेसमेंट मी आता शक्यता मी काही सांगू शकत नाही। कोण रिप्लेसमेंट आहेत आपल्याकडे खेळाडू आहेत असं नाही नाहीयेत, पण सध्याच्या घडीला T20 क्रिकेटमुळे जास्तीत जास्त प्लेयर्स तिकडे फोकस जास्त करतात। त्याच्यामुळे टेक्निकली मी म्हटलं ना मग टेक्निकली जे प्लेयर्स होते जसे रोहित आणि विराट होते त्यांच्याकडे मोठा एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळे ती पोकळी निर्माण होणारच आहे। पण पुढे मागे येतच राहतील, असं नाही की खेळाडू येणार नाही, कारण इंडिया म्हटलं क्रिकेटचं पहिलं प्रेम आहे सगळ्यांचं, त्याच्यामुळे क्रिकेटर्स आपल्याकडे मिळतच जाणार आहेत। पण 1-2 वर्ष आपल्याला थोडा त्रास होईल असं मला जाणवतं। अगदी सर, असे संपर्कात राहा। आपण एक ग्राफिक्सद्वारे माहिती प्रेक्षकांना दाखवूया। विराटनं कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतरचं हे आपण ग्राफिक्स बघूया। आतापर्यंत कोणाकोणाची निवृत्ती झाली आहे तर आर अश्विन खरं तर गेल्या 6 महिन्यातल्या 3 महत्त्वाच्या क्रिकेट जगतातल्या निवृत्ती म्हणावे लागेल कसोटीमधून। यामध्ये आर अश्विनची पहिली निवृत्ती, त्यानंतर रोहित शर्माने त्याचा निर्णय जाहीर केला आणि आता विराट कोहली स्टार दिग्गज खेळाडूंची अशा प्रकारे कसोटीमधून निवृत्ती होतीये आणि त्यामुळे निश्चितच भारतीय संघाला एक प्रकारे कसोटी
संघासाठी ही एक निश्चितच मोठा हा एक लॉस म्हणावा लागेल. आपण पुन्हा एकदा जाऊया. दिनेश लाड सर आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती आणि विश्लेषण जाणून घेऊया. सर, एकंदरीतच आता आपण बघितलं, आम्ही प्रेक्षकांना ही माहिती दाखवत होतो की गेल्या 6 महिन्यामध्ये 3 जणांनी अशा प्रकारे कसोटीमधून निवृत्ती घेतलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच भारतीय कसोटी संघासाठी एक मोठी पोकळी आहे. दिनेश लाड सर, रोहित शर्माचे कोच आपल्या बरोबर होते.